हरे कृष्णा. प्रेम सागर श्री कृष्ण या ग्रंथाचं आपण वाचन करीत आहोत. आपलं दुसरं प्रकरण आपण वाचत आहोत. नामोच्चाराची प्रणाली आणि श्रीकृष्णांना जाणणे. याचे 2 भाग आपण पाहिले आहेत आणि आज हे प्रकरण आपलं पूर्ण होणार आहे. सुरू करण्याआधी आपण श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया. हे श्रील प्रभुपाद, आम्ही हा आध्यात्मिक ग्रंथ वाचण्याचा प्रयत्न करीत आहोत. त्यासाठी आम्हाला तुम्ही आशीर्वाद द्या. थँक्यू प्रभुपाद. तर गेल्या भागामध्ये आपण पाहिलं, हा जो एक श्लोक पाहिला 4.9 भगवद्गीतेतला, जन्म कर्म च मे दिव्यम एवं यो वेत्ती तत्वतः त्यक्त्वा देहम पुनर्जन्म नैती मामेती सो अर्जुना. तर भगवंत यामध्ये अर्जुनाला सांगतायत की भगवंतांचे जे जन्म आणि कर्म कसे दिव्य आहेत आणि जो भगवंतांचे हे जे सगळं दिव्यत्व आहे हे नीटपणे तत्वतः जाणतो आणि जाणून मग भक्ती करतो, असा माणूस भक्ती पूर्ण झाली आणि हा देह सोडला तर तो भगवत धामात निघून जातो. पुन्हा त्याला जन्म मृत्यू जरा व्याधीच्या चक्रात पडावं लागत नाही. तर असे जे भगवंत आहेत त्यांचा जन्म आणि कर्म दिव्य आहेत. त्यांचा देह पण कसा आहे? दिव्य आहे. सच्चिदानंद असा दिव्य देह भगवंतांचा आहे. सत म्हणजे शाश्वत, म्हणजे कायम राहणार आहे. चित्त म्हणजे ज्ञानमय तो देह आहे भगवंतांचा आणि आनंदमय आहे. असा दिव्य देह भगवंतांचा आहे. हे आपण सगळं शिकलो आहोत आणि आता आपण पुढे वाचणार आहोत. तर हे भगवंतांचं जो देह आहे तो कसा आहे? पूर्णपणे दिव्य देह आहे. भगवंत आपल्या गोलोक वृंदावन धामामध्ये निवास करतात आणि आपण सगळे भगवंतांचे अंश आहोत. आपण जीव आहोत, भगवंतांचे अंश आहोत. त्यामुळे आपण आत्मा आहोत. तर आत्म्याचा देहही कसा आहे? आत्माही कसा आहे म्हटलं आहे? सच्चिदानंद. जसे भगवंत कायम राहणारे आहेत, त्यांचं जे रूप आहे ते ज्ञानमय आहे, विग्रह त्यांचा, आणि आनंदमय आहे, सच्चिदानंद. तसेच आपण जीव, आपणही तसे आहोत. पण आपण मात्र भगवंतांना सोडून या भौतिक जगतात स्वामी बनण्याच्या इच्छेने आलो आहोत. तर आपल्याला भौतिक शरीर धारण करायला लागतं आणि या जगतात कसं कसं पुढे होत जातं, कसा हा जीव पुढे पुढे जात राहतो, वेगवेगळे शरीर धारण करतो, हे सगळं आता आपण वाचायला सुरुवात करणार आहोत. वाचूया. सामान्यपणे मनुष्याने शरीर त्यागल्यानंतर त्याला पुन्हा दुसरे शरीर घ्यावेच लागते. जीवांचे जीवन हे अशा प्रकारे केवळ एक शरीर सोडून दुसरे शरीर घेतल्यामुळे चालत आहे. देहांतर ज्याप्रमाणे जीवांचे कार्य असते त्याप्रमाणे त्यांना दुसरे शरीर लाभते. म्हणजे हे शरीर तो जेव्हा त्यागतो, शरीर नाश पावतं, त्यावेळी त्याला दुसरं शरीर घ्यावं लागतं. ह्या एक शरीर सोडणं आणि दुसरं शरीर घेणं या प्रक्रियेला म्हणतात देहांतर. एका देहातनं दुसऱ्या देहात जाणं. तर हे कशा प्रकारे दुसरा देह मिळतो तर सांगितलंय, ज्याप्रमाणे जीवाचं कार्य असतं. म्हणजे या जीवनामध्ये हा जो जीव आहे, जो जे काही कार्य करेल, जे काही कर्म करेल, त्यानुसार त्याला पुढचं शरीर प्राप्त होतं. आपल्याला जरी आपले भौतिक शरीरच शाश्वत वाटले तरी ते शरीर एका वस्त्राप्रमाणे आहे. तर आपल्याला काय वाटत असतं की मला हे जे शरीर मिळालं आहे आता हेच कायम राहणार आहे. त्यामुळे आपण त्यानुसार वागत असतो की हेच शरीर माझं कायम टिकणार आहे आणि त्यासाठी आपली धडपड पण सुरू असते. पण खरं तर हे जे आपलं दिसतंय पंचमहाभूतांनी बनलेलं शरीर, ते कसं आहे? शाश्वत वाटलं तरी ते शाश्वत नाहीये. ते वस्त्राप्रमाणे आहे, आवरण आहे. काय ते पुढे आपण जाणणार आहोत. पुढे प्रभुपाद सांगतायत की वास्तविकपणे आपल्याला एक खरे शरीर आहे, एक आध्यात्मिक शरीर आहे. वास्तविकपणे आपण जाणून घेतलं पाहिजे, मी हे शरीर नाही आहे, भौतिक शरीर मी वाटतंय मला की हे मी कायम ठेवू शकणार आहे. तर खरा मी हा नाही आहे. मी कोण आहे? मी भगवंतांचा अंश,
मी आत्मा आहे आणि आत्म्याला सच्चिदानंद असं आध्यात्मिक शरीर आहे. जीवाच्या मूळ आध्यात्मिक शरीराच्या तुलनेत त्याचे भौतिक शरीर अगदीच तुच्छ आणि निकृष्ट आहे. हा जो आपण आत्मा आहोत, हे जे स्थूल आपलं शरीर दिसतं आहे त्याच्यामध्ये हा आत्मा आहे. त्या आत्म्याला स्वतःचं आध्यात्मिक शरीर आहे जे दिव्य आहे, कायम राहणार आहे, ज्ञानमय आहे, आनंदमय आहे. पण हे जे या जगतात आपण येतो, भौतिक जगतात, तेव्हा आपल्याला हे जे भौतिक शरीर मिळतं, जड तत्वांपासून बनलेलं, पंचमहाभूतांपासून बनलेलं शरीर, ते कसं आहे? तुच्छ आणि निकृष्ट आहे. का असं म्हटलं आहे? आपण सहज जाणू शकतो. जर आपण समजा आजारी आहोत आणि 2-3 दिवस स्नान करू शकलो नाही त्या आजारपणामुळे, तर शरीराला किती खराब वास येतो. नंतर समजा सकाळी उठतो आपण, तर अजून दात घासलेले नाहीयेत, तर तोंडाचा पण किती घाण वास येतो. तर अशा रीतीने हे जे शरीर आहे ते कसं आहे? तुच्छ आणि निकृष्ट आहे. कोणाच्या तुलनेत? आपण जे आत्मा आहोत, आपल्या आत्म्याचं जे आध्यात्मिक शरीर आहे त्याच्याशी तुलना केली तर हे जे भौतिक शरीर आपल्याला मिळतं ते कसं आहे? अतिशय तुच्छ आणि निकृष्ट आहे, म्हणजे नाश पावणारं आहे. आध्यात्मिक शरीर आपलं आहे ते कायम राहणार आहे, पण हे जे भौतिक शरीर मिळालंय ते नाश पावणारं आहे. जेव्हा हे भौतिक शरीर वृद्ध आणि जीर्ण होतं किंवा अपघाताने निकामी होतं, तेव्हा आपण हे जे जीर्ण झालेला फाटका सदरा फेकून द्यावा, त्याप्रमाणे आपले वर्तमान शरीर सोडून नवीन शरीर धारण करतो. जसं एक तुलना दिली आहे, एक जे सदरा आहे, शर्ट आहे, तो जुना झाला, खराब झाला, फाटून गेला, जीर्ण होऊन गेला. तर जसा सदरा फेकून देऊन नवीन सदरा घातला जातो, त्याचप्रमाणे हा जो जीव आहे तो खराब झालेलं, वृद्ध, आजारी, जीर्ण, निकामी झालेलं शरीर टाकून देतो आणि नवीन शरीर धारण करतो. हे सांगणारा भगवद्गीतेचा 2.22 हा श्लोक आता आपण वाचूया. वासांसि जीर्णानि यथा विहाय नवानि गृह्णाति नरोपराणि तथा शरीराणि विहाय जीर्णानि अन्यानि संयाति नवानि देही. ज्याप्रमाणे मनुष्य जीर्ण वस्त्रांचा त्याग करून नवीन वस्त्रे धारण करतो, त्याप्रमाणे आत्माही जीर्ण आणि निरुपयोगी शरीराचा त्याग करून नवीन भौतिक शरीर धारण करतो. तर असा हा जो जीव आहे तो नवीन शरीर धारण करतो. तर ते जे शरीर, त्याच्यामध्ये 6 प्रकारची स्थित्यंतर होत असतात. म्हणजे ते जे शरीर आहे ते जन्म घेतं, वाढतं, मग काही काळ तसंच राहतं, त्यातनं उपफळं येतात, मग कालांतराने ते वृद्ध होतं, क्षीण होतं, कमजोर होतं आणि शेवटी आहे मृत्यू होतो. तर असं हे जे शरीर आहे त्यात कसे कसे बदल होत जातात ते पुढे प्रभुपाद आपल्याला समजवत आहेत. प्रथम शरीर एका वाटाण्याच्या आकाराचे असते. मातेच्या गर्भात आहे तेव्हा ते कसं आहे, सुरुवातीला अगदी छोटासा वाटाणा असतो, तेवढ्याशा आकाराचं ते शरीर असतं. आणि त्यानंतर वाढ होते, गर्भामध्ये वाढ होते, 9 महिन्यांनी ते बाळ बाहेर येतं आणि मग छोट्या मुलाचं रूप आहे त्याचं. नंतर ते मूल वाढत जातं, मोठं होतं, मग तरुण होतं, तरुण युवक होतो, मग प्रौढ होतं ते शरीर आणि मग वृद्ध होतं, म्हातारं होतं. अंततः ते निरुपयोगी होताच जीवात्मा दुसरे एखादे शरीर धारण करतो. तेव्हा शरीर हे निरंतर संक्रमित होत असते. संक्रमित होणे म्हणजे बदलत असते. आणि मृत्यू म्हणजे केवळ एक शेवटचे शारीरिक रूपांतर आहे. जसं आपण 6 प्रकारची स्थित्यंतर शरीराची बघितली, त्यातलं शरीर काय आहे, सतत हे बदलत असतं
आणि मृत्यू असतो तो शेवटचा बदल असतो, शारीरिक रूपांतर असतं. पुढे भगवद्गीतेतला 2.13 हा श्लोक आपण वाचतोय. देहिनोऽस्मिन् यथा देहे कौमारं यौवनं जरा तथा देहांतर प्राप्तीर धीरस्तत्र न मुह्यती. या श्लोकामध्ये भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला भगवद्गीतेत उपदेश देताना म्हणतायत देहिनो म्हणजे काय? हा जो देहधारी आत्मा आहे, आत्मा काय करतो? अस्मिन यथा देहे, या देहामध्ये, या भौतिक शरीरामध्ये, कौमार यौवन जरा म्हणजे आधी बालपणात असतो, नंतर तेच शरीर वाढतं, तरुण बनतं, जरा म्हणजे तारुण्यातून म्हातारपणात जातं. अशा तऱ्हेने काय आहे, हा जो आत्मा आहे तो हे जे शरीर जे वाढतं आहे, बदलत जात आहे, त्यामध्ये तो आत्मा कायम असा फिरतो आहे, त्या शरीरामध्ये आहे. आणि नंतर दुसरी ओळ आहे तथा देहांतर प्राप्ती. जेव्हा देहांतर होतं म्हणजे मृत्यू होतो, तेव्हा हा जो जीव आहे तो एका देहातून दुसऱ्या देहात प्रवेश करतो. धीरस्तत्र न मुह्यती. अशी जे बदल होतात त्या स्थित्यंतर होतात, त्याने धीर मनुष्य न मुह्यती गोंधळून जात नाही. तर भाषांतर नीट पूर्ण वाचूया. ज्याप्रमाणे देहधारी आत्मा अविरतपणे या देहात बालपणापासून तारुण्यातून म्हातारपणात जात असतो आणि त्याचप्रमाणे मृत्यूनंतर जीवात्मा दुसऱ्या देहामध्ये प्रवेश करतो, अशा स्थित्यंतरामुळे धीर मनुष्य गोंधळून जात नाही. पुढे वाचूया. शरीरात स्थित्यंतर होत असले तरी त्यातील निवासी मात्र अपरिवर्तनीय राहतो. आता ही शरीरात वेगवेगळे बदलाव होत आहेत. बालक आहे, मग मोठा होतो, तरुण होतो, म्हातारा होतो. यामध्ये जो आत्मा आहे तो कायम राहतो. जो आत्मा आहे तो काय आहे? निवासी आहे आणि त्याच्यामध्ये काही परिवर्तन बदलाव होत नाहीत. जर हा मुलगा वाढतो आहे, वय वाढत आहे, तसा प्रौढ होतो आहे, तर त्यामुळे त्याच्या शरीरातील जीवात्मा विकार पावत नाही. म्हणजे शरीर जरी बदलत असतं, जसं आपण लहानपणचे दिसतो तसेच मोठेपणी दिसत नाही. आपले शरीराची चेहरेपट्टी वगैरे सगळी बदलत जाते. आपल्या आवाजात पण थोडा बदल होतो. तर हे सगळं जे बदल आहेत ते शरीरात होतात, जीवात्म्यावर ह्याचा काहीच परिणाम होत नाही. जीवात्मा आहे तसाच कायम राहतो. पुढे म्हटलंय मुलाच्या शरीरातील आत्मा निघून गेला. म्हणजे असं जेव्हा शरीर वाढतं आहे त्या मुलाचं, लहान आहे आणि तरुण होत आहे, तर असं नाहीये की त्या मुलाच्या शरीरातला आत्मा निघून गेला आहे, असं कधी होत नाही. तो मुलगा वाढतोय आणि तरुण होतोय, तो आत्मा तोच कायम राहत आहे. फक्त शरीर वेगवेगळं बदलत आहे, मोठं होत आहे, प्रौढ होत आहे, म्हातारं होत आहे. वैद्यकीय शास्त्र देखील मान्य करते की प्रत्येक क्षणाला भौतिक शरीरामध्ये परिवर्तन होत असते. आता वैद्यकीय शास्त्र जे आहे त्यामध्येही सांगितलं आहे की प्रत्येक क्षणाला आपल्या शरीराच्या पेशी हळूहळू बदलत असतात. आपलं शरीर आहे ते असंख्य पेशींनी बनलेलं आहे आणि रोज काही पेशी बदलत असतात. आणि असं अभ्यास केला गेला आहे वैदिक शास्त्रानुसार आणि त्यातनं जाणलं गेलं आहे की 7 वर्ष जर अशी कंटिन्यू शरीराच्या पेशी बदलतात तर बरोबर 7 वर्षांनी पूर्ण शरीराच्या सर्व पेशी बदललेल्या असतात. म्हणजे आता आपण धरूया की पहिल्या वर्षी ज्या पेशी आहेत त्या पेशी शरीरातल्या, ते मूल जेव्हा 7 वर्षाचं होईल पूर्ण, तेव्हा त्याच्या शरीरातल्या पूर्णपणे सगळ्या पेशी बदललेल्या असतात. 8व्या वर्षी त्याचं जे शरीर बघितलं जातं तर पहिल्या वर्षीच्या शरीरातल्या पेशी एकही त्याच्या कायम नसतात. म्हणजे 7 वर्षात त्याच्या शरीरातल्या सगळ्या पेशी बदलत जातात. म्हणून ते म्हटलंय की प्रत्येक क्षणाला भौतिक शरीरामध्ये परिवर्तन होत असतं. ज्याप्रमाणे देहांतरामुळे जीवात्मा विचलित होत नाही, त्याप्रमाणे साक्षात्कारी व्यक्ती मृत्यूच्या वेळी होणाऱ्या
अंतिम शरीराच्या स्थित्यंतरामुळे विचलित होत नाही. जसं देहांतर, शरीरातल्या शरीरात देहांतर म्हणजे बालक आहे, मग तरुण होतो, मग प्रौढ होतो, वृद्ध होतो. ह्याने जीवात्मा बदलत नाही, जीवात्म्यावर काही परिणाम होत नाही. तसंच हा जो साक्षात्कारी व्यक्ती आहे, ज्यांनी आध्यात्मिक ज्ञान घेतलेलं आहे, ज्याला आत्मा काय आहे हे सगळं ज्ञान आहे, तो मृत्यूच्या वेळी जेव्हा जुनं शरीर सोडलं जातं आणि नवीन शरीर धारण केलं जातं, हे जे बदलाव आहे ते स्थित्यंतर आहे, त्यांनी हा धीर मनुष्य, साक्षात्कारी मनुष्य विचलित होत नाही, मोहित होत नाही, भांबावून जात नाही. मात्र हे सत्य न जाणणारा मनुष्य शोकग्रस्त होतो. पण ज्याला हे ज्ञान नाही आत्म्याचं, तो मात्र शोकग्रस्त होतो, दुःखी होतो. भौतिक स्थितीत आपण सर्व काळी देहांतर करीत असतो. हीच आपली व्याधी आहे. आता या भौतिक जगतात आहोत आपण, तर तिथे आपण सर्व काळी म्हणजे सतत अनेकदा देहांतर करत असतो. म्हणजे हा रोग आहे, व्याधी आहे. इथे या भौतिक जगतात जीवाला झालेला रोग आहे भवरोग. भव म्हणजे होणे. जसं आपण म्हणतो बघा, शतायुषी भव म्हणजे हो शतायुषी हो. तसं इथे पुन्हा पुन्हा काय होत असतं? जन्म, मृत्यू, जरा, व्याधी. पुन्हा जन्म, मृत्यू, जरा, व्याधी. तर या जगतात हा आपल्याला सगळ्यांना झालेला भवरोग आहे. आपण केवळ मनुष्य शरीरातच संक्रमण करीत असतो असे नाही. संक्रमण म्हणजे बदल करीत असतो, नवीन नवीन देह धारण करीत असतो. ते केवळ मनुष्य शरीरातच असं बदलावं लागतं शरीर असं नाहीये. तर प्राण्यांच्या किंवा देवतांच्या शरीरात देखील आपल्या कार्यानुसार स्थित्यंतर होऊ शकते. जसा हा जो जीव आहे तो कधी प्राण्याचं शरीर घेईल, कधी देवतेचं घेईल, कधी मनुष्याचं घेईल. या जन्मामध्ये जशी कर्म आहेत त्यानुसार त्याला पुढचा जन्म कधी मनुष्याचा, कधी प्राण्याचा, कधी देवतेचा असं मिळत जातं. पद्मपुराणात 84 लाख योनींविषयी माहिती दिली आहे. हा श्लोक जलजा नवलक्षाणी असा आहे. सगळी त्यामध्ये माहिती दिली आहे की कशा तऱ्हेने या 84 लाख योनी आहेत. मृत्यूसमयी आपण त्यांपैकी कोणत्याही एका योनीत जाऊ शकतो. आता जीव आहे, समजा आता त्याचा मनुष्य योनी आहे, त्याच्या जीवनभरची कर्मानुसार त्याला पुढची योनी कुठची मिळणार आहे हे ठरवलं जातं आणि त्याला ती योनी दिली जाते. भगवान श्रीकृष्ण मात्र आपल्याला वचन देतात की जो कोणी भगवंतांच्या जन्म आणि कर्मांचे रहस्य जाणतो तो या देहांतराच्या चक्रातून मुक्त होतो. तसं स्वतः तो जीव आहे, आध्यात्मिक आहे, ते भौतिक जगतात आला आहे, पण भगवंत म्हणतात बघ तू इथे त्रास सहन करतो आहेस. जर माझं जन्म आणि कर्म जे दिव्य आहे ते तत्वतः जाणलंस, भक्ती केलीस, तर भक्ती पूर्ण करून तू माझ्या धामाला येशील आणि मग तुला या जन्म मृत्यू जरा व्याधीच्या चक्रात अडकावं लागणार नाही. तर अशी भगवंतानी आपल्याला वचन दिलेलं आहे. तर आता हे जन्म कर्म कसं जाणून घ्यावं याबद्दल पुढे प्रभुपाद समजावून सांगत आहेत. भगवान श्रीकृष्णांचे जन्म आणि कर्म यांविषयीचे सत्य आपण कसे जाणू शकू याविषयी भगवद्गीतेच्या 18व्या अध्यायामध्ये सांगण्यात आले आहे. 18व्या अध्यायातला 55वा श्लोक आहे. भक्त्या मामभिजानाति यावान्यच अस्मि तत्वतः ततो मां तत्वतो ज्ञात्वा विशते तद अनंतरम. तर भगवंत म्हणतात अर्जुनाला, भक्त्या माम अभिजानाती, भक्तीद्वारेच, केवळ भक्तीद्वारेच माम मला, अभिजानाती मला तुम्ही मला जाणू शकता. कशा तऱ्हेने जाणू शकता? तत्वतः. यच अस्मी, जसा मी आहे तसं मला तुम्ही जाणू शकता. ततो माम तत्वतो ज्ञात्वा, अशा रीतीने मला जेव्हा जाणता आणि मग तो मनुष्य काय करतो? सुरेखरित्या आणखीन भक्ती करतो आणि मग काय लिहिलं आहे? विशते तद अनंतरम. अशा तऱ्हेने भक्तिपूर्ण झालेला जो
जो जीव आहे तो विशते, प्रवेशिते म्हणजे प्रवेश करतो. कुठे प्रवेश करतो? भगवत धामात प्रवेश करतो. तर अशा प्रकारे हा जो भक्तीद्वारे मनुष्य भगवंतांच्या भावनेने पूर्णपणे युक्त होतो, तेव्हा विशते तद अनंतरम प्रवेश करू शकतो. तो भगवत धामात प्रवेश करू शकतो. पुढे वाचूया. या ठिकाणी पुन्हा तत्वतः हा शब्द योजिलेला आहे. या श्लोकात बघा, पहिल्या ओळीत आहे यावान यचस्मी तत्वतः. भगवंतांचा भक्त झाल्यानेच केवळ आपण भगवत विज्ञान समजू शकतो. भगवत विज्ञान म्हणजे भगवंतांविषयीचं सगळं ज्ञान जाणू शकतो. जो भक्त नाही आणि कृष्ण भावनेमध्ये प्रयत्न करीत नाही, तो कधीच हे सत्य जाणू शकत नाही. भगवंतांना जाणण्यासाठी काय भगवंत या त्या श्लोकात म्हटले? भक्त्या माम अभिजानाति. केवळ भक्तीद्वारेच मला तुम्ही जाणू शकता. आणि जो भक्त नाहीये, जो कृष्ण भावनेमध्ये प्रयत्नशील नाहीये, तो भगवंतांविषयीचं सत्य जाणू शकणार नाही. भगवद्गीतेच्या 4थ्या अध्यायातील 4.3 या श्लोकामध्ये भगवंत अर्जुनाला म्हणतात, भगवत विज्ञानाचे हे पुरातन विज्ञान मी तुला सांगितले, कारण तू माझा भक्त तसेच मित्रही आहेस. तर भगवंत म्हणतात, हे विज्ञान मी सांगितलं तुला भगवत ज्ञानाचं. कसं आहे ते? पुरातन विज्ञान आहे. काय सांगितलं? भक्तोसी मे सखाचेती. तू माझा भक्त पण आहेस आणि सखा म्हणजे मित्रही आहेस, म्हणून हे ज्ञान मी तुला देत आहे. भगवद्गीतेचा अभ्यास केवळ पाठ्यपुस्तकाप्रमाणे केला तर श्रीकृष्णांविषयीचे हे ज्ञान एक गूढच बनून राहील. तर जसं एखादा माणूस म्हटला, मला संस्कृत येतं, मला 8वी ते 10वी संस्कृत होतं, तर काय मी भगवद्गीता आरामात जाणू शकतो. असं जर शाळेचं पुस्तक वाचतो तसं जर त्यांनी वाचायचा प्रयत्न केला स्वतःच्या बुद्धीने, तर हे जे भगवंतांविषयीचं जे विज्ञान आहे ते त्याला पूर्णपणे नीट कळू शकणार नाही. भगवद्गीता म्हणजे एका पुस्तकालयातून विकत घेऊन केवळ पांडित्याने समजून घेतला जाणारा ग्रंथ नव्हे. तर भगवद्गीता असं नाहीये की मी हुशार आहे संस्कृतमध्ये म्हणजे मला भगवद्गीतेचे सगळे श्लोक कळतील, असं नाहीये. अर्जुन काही मोठा पंडित नव्हता, वेदांती, तत्वज्ञानी, विरागी किंवा ब्राह्मण नव्हता. अर्जुन काय बघा, मोठा वेदांती, सगळे वेद वाचून पूर्ण केले होते, मोठं फिलॉसॉफर, तत्वज्ञ पण नव्हता तो. त्या सर्वस्व सोडलेला साधू पुरुष असा संत पण कोणी नव्हता, किंवा तो ब्राह्मण पण नव्हता. म्हणजे तो कोण होता? पुढे प्रभुपाद म्हणतात, तो तर गृहस्थाश्रमी योद्धा होता. तर विवाह झालेला गृहस्थाश्रमी तो आणि क्षत्रिय होता. तरीही भगवंतांनी त्याला भगवद्गीतेचे ज्ञान स्वीकारण्या योग्य समजले. भगवंतांनी जाणलं की ह्याला मी भगवद्गीतेचं ज्ञान देऊ शकतो. का? कारण भगवंत म्हणतात, भक्तोसी मे सखाचेती. तू माझा भक्त आहेस आणि माझा सखा आहेस, मित्र आहेस, म्हणून मी तुला हे ज्ञान देतो आहे. भगवंतांनी परंपरेतील आपला पहिला शिष्य म्हणून अर्जुनाला स्वीकारले. याचे ज्ञान देण्यासाठी अर्जुनाला भगवंतांनी स्वीकारलं. का स्वीकारलं? कारण तू माझा भक्त आहेस, भक्तोसी. भगवद्गीता आणि भगवान श्रीकृष्णांना यथारूप म्हणजे तत्वतः समजून घेण्याची हीच पात्रता आहे. एखाद्याने कृष्ण भावनाभावित झाले पाहिजे. आपल्याला एक कळलं की ह्या जगतामध्ये भवरोग झालाय, यातनं बाहेर पडायचंय, जन्म मृत्यू जराव्याधीच्या चक्रातनं, तर भगवंतांना जाणून घेतलं पाहिजे. मग भगवंतांना जाणून घ्यायचं असेल तर आपण आपल्या छोट्याशा बुद्धीद्वारे जाणू शकतो का? नाही. मग कोणाच्या मार्गदर्शनाने जाणू शकतो आपण? अधिकृत गुरु शिष्य परंपरेच्या मार्गदर्शनातनं जाणू शकतो हे ज्ञान. हे जे अधिकृत गुरु शिष्य परंपरेतील जे भक्त आहेत ते आपल्याला नीटपणे मार्गदर्शन करतात आणि हरे कृष्ण महामंत्राचा जप करायला शिकवतात, भक्ती करायला शिकवतात. पुढे वाचूया. कृष्ण भावनाभावित होणे म्हणजे काय?
जर आधीच सांगितलं ना प्रभुपादाने की आपल्याला भगवंताना तत्वता जाणायचं आहे तर कृष्ण भावना भावित व्हायचंय. तर म्हणजे काय करायचं? हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, या महामंत्राचे कीर्तन म्हणजे आपल्या मनरूपी दर्पणावरील धूळ स्वच्छ करण्याची प्रक्रिया होय. आपल्या मनाला उपमा दिली आहे, दर्पण आरशाची दिली आहे. आरशावर खूप धूळ असेल तर आपण आपला चेहरा पाहू शकत नाही, तो साफ करायला लागतो. तसा आपला जो मनरूपी आरसा आहे तो स्वच्छ करण्यासाठी एकच उपाय आहे, हरे कृष्ण महामंत्राचं कीर्तन करणं, नाम जप करणं. या महामंत्राच्या जपाने आणि भगवद्गीतेच्या श्रवणाने आपण यथावकाश कृष्ण भावना प्राप्त करू शकतो. जसजसं आपण नियमितपणे रोज जप करत राहू, भगवंतांविषयी भगवद्गीतेतून ऐकत राहू अधिकृत आचार्यांकडून, तसतसं हळूहळू यथावकाश म्हणजे जसा वेळ जात राहील पुढे तसतसे आपण कृष्ण भावना भावित होत जाऊ. पुढे प्रभुपाद म्हणतायत, ईश्वर सर्व भूतानां, भगवंत नित्य आपल्या हृदयात वास करतात. आपण जरी भगवत धामातनं भगवंतांना सोडून आलो आहोत, इथे या भौतिक जगतात इंद्रिय तृप्ती करण्याच्या, स्वामी बनण्याच्या इच्छेने, तरी भगवंतानी आपला साथ कधीच सोडला नाही. आपण जीव कुठच्याही योनीत कुठच्याही शरीरात गेलो तरीही भगवंत आपल्या बरोबर म्हणजे जीवात्म्याबरोबर परमात्मा या रूपामध्ये सदैव आपली साथ देत राहतात. तर असे जे परम कृपाळू भगवंत आहेत ते ईश्वर सर्व भूतानां, भगवंत नित्य आपल्या हृदयामध्ये, आपल्या सगळ्या जीवांच्या हृदयामध्ये निवास करतात. जीवात्मा आणि परमात्मा हे शरीर रूपी वृक्षावर बसले आहेत. हा ग्रंथ वाचायला आपण सुरू केलं तेव्हा पहिल्या प्रकरणात आपण हे उदाहरण बघितलं होतं. शरीराला उपमा दिली आहे एका झाडाची आणि या झाडावर 2 पक्षी बसले आहेत. एक जीवात्मा पक्षी आहे आणि एक परमात्मा पक्षी आहे. जीवात्मा त्या झाडावरील फळे चाखत आहे आणि परमात्मा त्याचा साक्षी आहे. जीवात्मा बसल्या बसल्या वेगवेगळी फळं खातो आहे, काही गोड फळं खातो आहे, काही कडू फळं खातो आहे. पण हा जो परमात्मा पक्षी आहे तो साक्षी आहे, केवळ बघत आहे. जसा जीवात्मा भगवत सेवेला प्रारंभ करतो आणि हळूहळू कृष्ण भावनाभावित बनतो, तसा साक्षी असलेला, बघत असलेला हा जो परमात्मा पक्षी आहे तो त्या जीवात्म्याला मनातील सर्व दूषणे घालविण्यासाठी सहाय्य करतो. जेव्हा हा आत्मा ठरवतो की आता मला कृष्ण भावना भावित बनायचं आहे, तेव्हा तो काय करतो? भगवंतांची सेवा करू सुरुवात करतो. भगवंतांची सेवा कशी? मुखाने हरी नाम घेणं आणि मुखाने भगवंतांचा प्रसाद खाणं, भगवंतांविषयी ऐकणं. सगळ्या रीतीने हा भगवंतांच्या सेवेला प्रारंभ करतोय हा जीवात्मा. तेव्हा तो हळूहळू हळूहळू कृष्ण भावना भावित बनतो. म्हणजे कसं आहे, आपलं जे मन आहे त्याच्यामध्ये 3 प्रकारची कार्य असतात. थिंकिंग, फिलिंग, विलिंग. थिंकिंग म्हणजे विचार करणं, चिंतन करणं, स्मरण करणं. भावना म्हणजे काय आहे? भावना भावित होणं. आपण म्हणतो ना, माझ्या मनाला असा भाव, आनंद वाटला, दुःख वाटलं, माझ्या भावना दुखावल्या गेल्या, तर हे काय आहे? भावना. ही भावना हे मनाचं कार्य आहे. आणि भोगाची भावना असणं, ही इंद्रिय तृप्तीची भावना असणं, असं मन कार्य करतं. आणि तिसरं आहे थिंकिंग, फिलिंग, विलिंग, इच्छा करणं. तर असं मन कार्य करत असतं. जेव्हा हा जीवात्मा भगवंतांची सेवा करायला लागतो, कृष्ण भावना भावित बनायला लागतो, तेव्हा मग हे मनाची कार्य थिंकिंग, फिलिंग, विलिंग ते कसे होतात? तो भगवंतांविषयी विचार करतो, चिंतन करतो, स्मरण करतो. भावना आहे ती कृष्ण भावना बनते त्याची, आणि इच्छा भगवंतांची सेवा करण्याची त्याला इच्छा होते. अशी जेव्हा असा हा जो प्रगती करणारा, प्रयत्न करणारा जो जीवात्मा आहे, त्याला हा जो साक्षी परमात्मा आहे तो
ह्या जीवात्म्याच्या मनामधले सगळी जी दूषणं आहेत ती घालवण्यासाठी मदत करतो. भगवान श्रीकृष्ण सर्व साधूंचे जीवलग आहेत आणि कृष्ण भावना भावित होण्याचा प्रयत्न करणे हा एक साधू वृत्तीचा मार्ग आहे. तर ह्या प्रकरणातच आपण बघितलं होतं की साधू मध्ये अनेक गुण आहेत. काही गुण प्रभुपादांनी चर्चा केले होते की साधू आहे तो सहनशील असतो, सर्वांप्रती दयाळू असतो, मित्र असतो, अजात शत्रू असतो, पूर्णपणे शांत असतो. तर अशा तऱ्हेचे हे जे साधू संतांचे हे गुण आहेत. तर भगवान श्रीकृष्णांना असे जे साधू जन आहेत जे सर्वांप्रती प्रेमाने वागतात, दयाळू आहे, कृपाळू आहेत आणि भगवंतांची भक्ती करणारे आहेत, ते भगवंतांना प्रिय आहेत, जीवलग आहेत भगवंतांचे. तर जे कृष्ण भावना भावित होणं आहे म्हणजेच काय आहे, असं भगवंतांना प्रिय होणं आपण होतो, साधू वृत्तीचा मार्ग पकडतो. श्रवण कीर्तनाने भगवत विज्ञान समजणे शक्य आहे. तर साधू होणं म्हणजे आपली जे आपण आता सगळे गृहस्थ आश्रमातले आहोत, तर असं नाहीये की आपण भक्ती करायला लागल्यावर सगळं संसार सोडून वनात जाऊन राहणार, असं नाही. साधू वृत्ती आपल्या जीवनात येणं म्हणजे भौतिक गोष्टीमध्ये आपली जी आसक्ती आहे ती कमी कमी होत जाणं आणि भगवंतांविषयी, भगवंतांच्या भक्तीविषयी, सेवेविषयी आसक्ती वाढणं, भगवंतांविषयी प्रेम वाढणं, ह्याला साधू वृत्ती म्हणतात. त्याच रीतीने भगवान श्रीकृष्णांनाही जाणणे शक्य आहे. श्रवण कीर्तनाने भगवान श्रीकृष्णांना आपण जाणू शकतो. भगवान श्रीकृष्णांना जाणल्यामुळे मृत्यूसमयी चिंतनाने तत्काळ भगवत धामाची प्राप्ती होते. जर आपण भगवंतांचं नामस्मरण मृत्यूसमयी केलं, चिंतन केलं, स्मरण केलं, तर हा देह सोडल्यावर आपण भगवत धामात जाऊ. आध्यात्मिक जगताचे वर्णन भगवद्गीतेत खालील प्रमाणे केले आहे. आता हे भगवत धामात जाऊ तर कसं आहे हे भगवत धाम, ते भगवद्गीतेत भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला 15.6 या श्लोकामध्ये सांगत आहेत. न तद्भासयते सूर्यो न शशांको न पावकः यद्गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम. तर भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात न तद्भासयते, हे जे माझं धाम आहे त्यामध्ये भासयते, प्रकाशित करण्यासाठी आवश्यकता नाहीये. कोणाची आवश्यकता नाहीये? सूर्य, शशांक म्हणजे चंद्र, पावक म्हणजे अग्नी किंवा वीज, यांची आवश्यकता नाहीये. का बरं आवश्यकता नाहीये? कारण भगवान श्रीकृष्णांच्या शरीरातनं सतत दिव्य तेज बाहेर पडत असतं. त्यामुळे भगवत धाम आणि आध्यात्मिक पूर्ण धाम जे आहे ते पूर्ण प्रकाशाने उज्ज्वलित झालेलं असतं. तर असं जे भगवत धाम आहे, यद गत्वान निवर्तन्ते, जो कोणी भगवंतांच्या धामाला आलेला आहे तो परत भौतिक जगतात जाणार नाही. तद्धामम परमम मम, भगवंतांचं धाम कसं आहे? परमम, सर्वश्रेष्ठ असं धाम आहे. तिकडे जर कोणी गेला तर त्याला परत या भौतिक जगतात यायला लागणार नाही. त्या माझ्या परमधामाला सूर्य, चंद्र तसेच अग्नी किंवा वीज प्रकाशित करीत नाहीत. जे त्या धामाला पोहोचतात ते पुन्हा या भौतिक जगतात परत येत नाहीत. भौतिक जगात सर्वत्र अंधकार आहे. हे जे भौतिक जग आहे ते अंधकारमय आहे आणि त्यामुळे येथे सूर्य, चंद्र, विद्युत शक्तीची आवश्यकता आहे. यास्तव वेद आपल्याला अंधकारात न राहता प्रकाश जगतात किंवा आध्यात्मिक जगतात स्वतःचे स्थानांतर करण्याची आज्ञा देतात. वेदांमध्ये वचन दिलेले आहेत. असतो मा सतगमय, असत म्हणजे इथे अशाश्वत जगतामध्ये, भौतिक जगतात राहू नका. सद्गमय, शाश्वत अशा आध्यात्मिक धामात जा. तमसोमा ज्योतिर्गमय, हे भौतिक जगत तमस म्हणजे अंधकारपूर्ण आहे. ज्योतिर्गमय, तेजस्वी अशा भगवत धामात जा.
मृत्योर्मा अमृतम गमय. म्हणजे हा मृत्यू लोक आहे, या भौतिक जगत सोडून तुम्ही अमृतमय कायम राहणार सच्चिदानंद असं जे भगवंतांचं धाम आहे तिथे जा. अशा तऱ्हेने वेदांमध्ये आपल्याला आज्ञा दिलेली आहे. आता अंधकार या शब्दाचे दोन अर्थ होतात. एक तर प्रकाश विरहित म्हणजे प्रकाश नाहीये, आणि दुसरं आहे अज्ञान. अंधकाराला अज्ञान पण म्हणतात. पुढे प्रभुपाद समजवतात, भगवंतांच्या असंख्य शक्ती आहेत. भगवंत या भौतिक जगतात काही कार्य करण्यास येतात असे नाही. भगवंतांच्या काय असंख्य असंख्य शक्ती आहेत. तर असं नाहीये की भगवंतांना काहीतरी काम आहे म्हणून या जगतात आलं. भगवंतांच्या शक्ती आहेत, ते सगळी कार्य भगवंतांच्या आज्ञेनुसार करत असतात. भगवंतांना या भौतिक जगाशी काहीच देणे घेणे नाही. ही भौतिक जगत बनली आहेत, भगवंत तर आपल्या गोलोक धामात आहेत. या भौतिक जगताशी त्यांचं काहीच देणं घेणं नाहीये, काहीच कार्य करणं नाहीये. भगवद्गीतेत भगवंत स्वतः सांगतात, न मे पार्थास्ति कर्तव्यम त्रिषु लोकेषु किंचन न अनवाप्तम अवाप्तव्यम वर्त एव च कर्मणी. भगवंत म्हणतात अर्जुनाला, हे पार्थ, या तिन्ही लोकांमध्ये माझ्यासाठी कोणतेही नियत कर्म नाही. त्रिषु लोके, तिन्ही लोकांमध्ये कोणतंच कर्तव्य नाही. तसेच मला काही प्राप्त करण्याची आवश्यकता नाही. असं नाहीये की माझ्याकडे काही कमी आहे, मला काहीतरी हवंय म्हणून या मी भौतिक जगतात येतो, असंही नाही. तरी सुद्धा मी नियत कर्मांचे आचरण करतो. मला काही कर्तव्य नाहीये इथे, नियत कर्म असं उणीव आहे म्हणून करायचंय असं नाही. पण मी काय करतो, माझ्या कर्तव्याचं आचरण करतो. भगवद्गीता 3.22 हा श्लोक होता. पुढे वाचूया. आपण असा कधीही विचार करू नये की भगवंतांना कार्य करण्यासाठी किंवा कर्मापायी या भौतिक जगतात यावं लागतं. असं नाहीये की आपण जसे या भौतिक जगतात आपल्याला या जीवनात आपण कशी कर्म केली त्यानुसार आपल्याला पुढचा देह स्वीकारावा लागतो फोर्सफुली. आपण आपले माता पिता निवडू शकत नाही, कुठे जन्माला यावं हे निवडू शकत नाही. फोर्सफुली आपल्याला बळेच दुसरं शरीर धारण करावं लागतं. पण भगवंत स्वतःच्या इच्छेने या जगतात येतात. त्यांना कोणत्याही कर्मामुळे या जगतात यावं लागत नाही. कोणीही भगवंतांसमान अथवा भगवंतांहून श्रेष्ठ नाही. भगवंतांना स्वाभाविकतःच सर्व ज्ञान आहे. असे जे भगवंत आहेत, सर्व शक्तिमान, सर्वज्ञ, परमेश्वर, परम नियंत्रक असे भगवंत आहेत. त्यांचं एक नाव आहे असम ऊर्ध्व. म्हणजे असम म्हणजे भगवंतांच्या समान पण कोणी नाही, आणि ऊर्ध्व म्हणजे ऊर्ध्व म्हणजे वरचढ, भगवंतांपेक्षा श्रेष्ठही कुणीही नाहीये. खरं तर तपस्येने भगवंतांना ज्ञान मिळवण्याची काही आवश्यकता नाही, किंवा कधी काळी त्यांना ज्ञान मिळवावे लागले असेही नाही. तर असे जे भगवंत आहेत त्यांना तपस्या केली आणि ज्ञान प्राप्त झालं, कधीतरी त्यांनी अशी तपस्या केली होती आणि ज्ञान मिळवलं, असं त्यांच्या बाबतीत काही नाहीये. भगवंत सर्वज्ञ आहेत. सर्वज्ञ म्हणजे त्यांना सगळं ज्ञान आहे. सर्व भूतकाळ, वर्तमान काळ, भविष्यकाळ सगळ्यांचं सगळंच भगवंतांना ज्ञात आहे. भगवंत सदा सर्व काळ पूर्ण ज्ञानी असतात. ते भगवद्गीतेचे ज्ञान अर्जुनाला सांगत होते, परंतु कधीही भगवंतांना भगवद्गीता शिकवण्यात आलेली नव्हती. हे आपण जाणून घेतलं पाहिजे. भगवंत हे स्वतःच ज्ञानी आहेत. त्यांनी स्वतः अर्जुनाला ही भगवद्गीता सांगितलेली आहे. जो भगवंतांना या प्रकारे जाणतो म्हणजे भगवंत सर्वज्ञ आहेत. ईश्वर परम कृष्ण भगवंत परमेश्वर आहेत. सच्चिदानंद विग्रह आहेत. अनादी, भगवंतांच्या आधी कोणीही नाही. आदी, भगवंत सर्वांच्या आधी असलेले आहेत. सगळं काही भगवंतांकडून आलेलं आहे.
सर्व कारण कारणम, सगळ्यांचे स्रोत कारण भगवंतच आहेत. सर्वज्ञ आहेत भगवंत, सर्व शक्तिमान आहेत. हे सगळं जेव्हा मनुष्य जाणतो तेव्हा काय आहे, तो भगवंतांना असं जाणतो, तेव्हा तो पुन्हा या भौतिक जगात जन्म मृत्यूच्या चक्रात फसत नाही. भ्रमाच्या किंवा मायेच्या प्रभावाने आपण या भौतिक परिस्थितीत केवळ तडजोड करीत असतो. म्हणजे आपण या जगतात राहूनच कसं आणखीन सुखात राहू शकू याचा विचार करत असतो. ही तडजोड करणं हे मनुष्याच्या जीवनाचे ध्येय नाही. भगवत विज्ञान जाणणे हेच मनुष्य जीवनाचे ध्येय आहे. मनुष्य जीवन कशासाठी मिळालंय? भगवंतांविषयी जाणून घेणं, भगवंतांची भक्ती करणं आणि भगवत धामात निघून जाणं, यासाठी मनुष्य जीवन मिळालं आहे. आपल्या भौतिक आवश्यकता पुढील प्रमाणे आहेत. आहार, निद्रा, भय आणि मैथून. भुकेची चिंता आहार, झोपेची चिंता म्हणजे निद्रा, इंद्रिय तृप्तीची चिंता म्हणजे मैथून आणि स्वरक्षणाची चिंता म्हणजे भय, स्वतःचं रक्षण कसं करू. या गोष्टी, या ज्या चारही गोष्टी आहेत, आहार, निद्रा, भय, मैथून, या प्राणी आणि मनुष्य या दोघांमध्येही समान आहेत. प्राणी सतत या समस्यांच्या समाधानासाठी प्रयत्न करीत आहेत आणि आपणही जर याचसाठी प्रयत्न करीत राहिलो तर आपल्यामध्ये आणि प्राण्यांमध्ये काय भेद आहे? जर मला आणखीन छान छान आहार कसा कधी कुठे मिळेल, मी आणखीन छान झोपेसाठी कशा मऊ मऊ गाद्या आणखीन आणू, उपभोग घेऊ, आणखीन माझं रक्षण किती सुरेखरित्या करू, आणखीन काय मी संरक्षणासाठी विविध साधनं माझ्याकडे बाळगू, आणखीन कितीच आणखीन भारी इंद्रिय तृप्ती कशी करत राहू, या विचारांमध्ये जर मनुष्य राहिला तर प्राणी पण असंच कार्य करतात आणि मनुष्य पण हे कार्य करतात. मग त्यांच्यामध्ये फरक तो काय? मनुष्यांमध्ये एक विशेष पात्रता आहे, ज्या योगे ते दिव्य कृष्ण भावना जागृत करू शकतात. मात्र त्यांनी जर या सुविधेचा लाभ घेतला नाही तर त्यांची प्राण्यांमध्ये गणना होते. मनुष्याला विशेष सुविधा आहेत पण त्याचा लाभ घेतला नाही तर तो प्राण्यासारखाच होईल. आधुनिक सभ्यतेचा हाच दोष आहे की ती केवळ या भौतिक जगातील समस्या सोडविण्यासाठी लोकांना उद्युक्त करीत आहे. आधुनिक समाजामध्ये जे खऱ्या समस्या आहेत, जन्म मृत्यू जरा व्याधी, यांच्यावर चर्चाच होत नाहीत. तर कशावर समस्या की अरे आणखीन किती छान रित्या झोप मिळेल, आणखीन या जगतातल्या ज्या समस्या आहेत त्या मी कसं सोडवेन, आणखीन फास्ट गाड्या कशा तयार होतील, आणखीन मला ही समस्या आहे, हे आहे, त्याच्यावर मी काय उपाय काढू. तर दुसऱ्याच भौतिक समस्यांवरच हा माणूस विचार करत राहतो. आणखीन भोग मी कसा घेत राहू ह्याचेच विचार चालत राहतात. पण ज्या खऱ्या समस्या आहेत त्याच्याकडे दुर्लक्ष केलं जातं. आपण स्वरूपतः आध्यात्मिक असल्याने जन्म मृत्यूच्या दुष्ट चक्रातून कसे सुटावे याचे आपण चिंतन केले पाहिजे. ही जी खरी समस्या आहे, या जन्म मृत्यू जरा व्याधीच्या चक्रातून, दुष्ट चक्र आहे जे सतत आपल्याला सामोरं जावं लागतंय, ज्याला त्यातनं सुटायचं कसं याचा विचार करायला हवा. आणि ती संधी आपल्याला केवळ मनुष्य शरीरात मिळते. ही विशेष सुवर्ण संधी न गमावण्याची काळजी आपण घेतली पाहिजे. भगवान श्रीकृष्ण स्वतः आपल्याला भगवद्गीता आणि भगवत भावना देण्यासाठी येतात. भगवंत या जगतात येतात तेव्हा भगवद्गीता देतात आणि भगवत भावना म्हणजे भगवंतांविषयी कशी भक्ती करावी हे शिकवण्यासाठी येतात. खऱ्या अर्थाने याचे अनुशीलन करण्यासाठीच आपल्याला हे भौतिक जगत दिले गेले आहे. हे जगत भगवंतांनी आपल्याला, आपण इच्छा केली आम्हाला भोग घ्यायचा आहे म्हणून निर्माण केलं आहे, पण त्याचबरोबर भगवंतांनी योग म्हणजे भगवंतांशी पुन्हा कसं जोडलं जाऊ यासाठीही दिलेलं आहे. त्यामुळे वैदिक शास्त्र, अधिकृत गुरु शिष्य परंपरा, हे सगळं मार्गदर्शनाच्या सुविधा भगवंतांनी दिलेल्या आहेत. तर खऱ्या अर्थाने याचं अनुशीलन करण्यासाठी म्हणजेच काय आहे, हे जे भक्ती
कार्य करण्यासाठी, भक्तिमय वागणं, भक्तिमय जीवन जगणं, ह्यासाठीच हे भौतिक जगत आपल्याला दिलंय आणि मनुष्य शरीर पण मिळालं आहे. मात्र ही अमूल्य भेट मिळून, अमूल्य म्हणजे त्याचं मोल करता येणार नाही असं दुर्लभ मानव जन्म आपल्याला मिळाला आहे. आणि मनुष्य जीवनाचा लाभ प्राप्त होऊन देखील आपण जर त्या संधीचा उपयोग केला नाही तर ही सुवर्ण संधी आपण फुकट घालवीत आहोत. अशा तऱ्हेने आपण हा मनुष्य देहात मिळालाय तर त्याचा सदुपयोग केला पाहिजे. ही अनुशीलनाची पद्धत अतिशय सोपी आहे. काय करायचं? हे भक्ती करणं म्हणजे काय? श्रवणम कीर्तनम, श्रवण आणि कीर्तन. श्रवणाविना आपल्याला दुसरी कोणतीच गोष्ट करावयाची नाही. ध्यानपूर्वक श्रवणाने ज्ञानाचा प्रकाश निश्चित प्राप्त होईल. जसं आपण भगवंतांविषयी सतत ऐकत राहू आपल्याला ज्ञानाचा प्रकाश मिळेल, म्हणजे ज्ञान प्राप्त होईल. अज्ञानाचा अंधकार आपल्या जीवनातनं निघून जाईल. आपल्याला हृदयस्थ भगवंत निश्चित सहाय्य करतील. हृदयात बसलेले परमात्मा रूपातले भगवंत आपल्याला नक्कीच मदत करतात. आपल्याला थोडासा प्रयत्न आणि वेळ देण्याची आवश्यकता आहे. थोडासा वेळ द्या आणि प्रयत्न करा असं प्रभुपाद आपल्याला विनंती करत आहेत. कोणालाच आपल्या प्रगतीविषयी विचारण्याची आवश्यकता नाही. माझी भक्तीत प्रगती होते का हे दुसऱ्यांना विचारायची गरज नाही. ज्याप्रमाणे भुकेल्या व्यक्तीला पूर्ण जेवण मिळाल्याने तो तृप्त होतो, त्याप्रमाणे आपोआप आपल्याला समजेल. जसं पोट भरल्यावर आपल्याला तृप्ती येते, तसं भक्ती करताना आपल्यालाच जाणवेल, अरे माझ्यात बदल होत आहेत. पूर्वीसारखे वाईट वागणं हे मला आता, मी वाईट वागत नाहीये, मी भक्तीसाठी आणखीन प्रेरित होतो आहे. तर आपल्याला आपल्यातले बदल स्वतःलाच जाणवायला लागतील. वास्तविकपणे कृष्ण भावनेची किंवा आत्मसाक्षात्काराची ही पद्धत मुळीच कठीण नाही. भगवंतांनी अर्जुनाला भगवद्गीतेत ही शिकवण दिली आणि आपण ही ती जी शिकवण आहे ती अर्जुनाप्रमाणे जर स्वीकारली तर आपल्याला परम उच्च स्तर प्राप्त होणे काहीच कठीण नाही. जर आपण अर्जुनाने जसं आज्ञा पालन केलं, भगवंतांनी ज्ञान दिलेलं आणि तसं आपण पण वागलं, भक्ती केली तर आपली पण प्रगती होईल. या उलट आपण जर केवळ आपल्या बुद्धीच्या बळावर गीता समजून घेण्याचा प्रयत्न केला तर आपण केवळ अर्थाचा अनर्थच करून बसू. आपण आपल्या छोट्याशा बुद्धीने भगवद्गीता समजू शकत नाही. पूर्वी सांगितल्याप्रमाणे या हरे कृष्ण मंत्राच्या कीर्तनाने मनातील सर्व भौतिक सांसारिक दूषणे नष्ट होतात. कृष्ण भावना आपल्यातच सुप्तावस्थेत असल्यामुळे तिच्या जागृतीसाठी कोणत्याही बाह्य सहाय्याची आवश्यकता नाही. तर हा जो हरे कृष्ण महामंत्र आहे तो आपण कीर्तन केल्याने काय होतं, आपल्या मनातले जे दूषण आहेत ते निघून जातात. तर आपण हे कसं जाणू शकतो बघा, आपल्याला सगळ्या दुःखांची जाणीव कुठे असते? मनातच असते. म्हणतो ना आपण, माझं मन दुखावलं गेलं. तर म्हणून आपण या मनाला या सर्व दुःखांतून बाहेर काढायचं असेल तर हरे कृष्ण महामंत्राचा जप केला पाहिजे. मनः त्रायते इति मंत्र हा मनाला सर्व दुःखातून तारून नेणारा, मुक्त करणारा हा मंत्र आहे. तर ही जी कृष्ण भावना आहे ती बाहेर कुठे शोधायला जायचं नाही, आपल्या हृदयामध्येच ती निद्रिस्त सुप्त अवस्थेत आहे. म्हणून बाहेरून कुठून आणून ठेवायची गरज नाही. हा जो कृष्ण भावना भावित होणं जे आहे ते जीवाचा मूळ वास्तविक गुण आहे. आपल्याला केवळ याच पद्धतीने तिला जागृत करावयाचे आहे. म्हणजे आपल्याला कृष्ण भावना आपल्या हृदयात जागृत करण्यासाठी आपण भगवंतांच्या नामाचा जप करायला हवा आणि अधिकृत आध्यात्मिक गुरु शिष्य परंपरेच्या माध्यमातून भगवंतांविषयीचं जे ज्ञान आहे ते श्रवण करायला हवं आणि म्हणजेच ऐकायला हवं. कृष्ण भावनामृत हे शाश्वत सत्य आहे, कायम राहणार हे सत्य आहे. कृष्ण भक्ती म्हणजे कोणत्याही संप्रदायाने किंवा पंथाने लादलेली तत्व अथवा शिकवण नाही. ही तर सर्व जीवांमध्ये असते.
मग तो प्राणी असो किंवा मनुष्य असो, आपण सगळे काय आहोत, जीवात्मा आहोत. आपण आध्यात्मिक धामाचे मूळचे रहिवासी आहोत. आणि तिथे आपण काय करत होतो, सगळेच कृष्ण भावना भावित होतो. आपण भगवंतांच्या सेवेमध्ये मग्न राहून दिव्य अशा आनंदाचा अनुभव सतत घेत होतो. त्यामुळे हे जे कृष्ण भावना भावित होणं आहे ते सगळ्या जीवांमध्ये आहेच. 500 वर्षापूर्वी जेव्हा श्री चैतन्य महाप्रभू दक्षिण भारताच्या वनातून हरिनाम करीत होते, तेव्हा वाघ, हत्ती, हरिण अशा सर्व प्राण्यांनी चैतन्य महाप्रभूंबरोबर नृत्य केले. तर असे चैतन्य महाप्रभू भाव विभोर होऊन मनपूर्वक हरिनाम संकीर्तन हरे कृष्ण महामंत्राचं कीर्तन करत होते. तेव्हा वाघ, हत्ती, हरिण जे हे जीवात्मे आहेत सगळे, त्यामुळे सुप्त भावना सुप्त कृष्ण भावना सगळ्यांच्याच हृदयात आहेत. त्यामुळे ह्या कीर्तनात त्यांनीही नृत्य केले. अर्थात हे शुद्ध हरिनामावर अवलंबून आहे. हे सगळं जे चैतन्य महाप्रभूंनी इतकं शुद्ध नाम घेतलं की सगळे प्राणी आपल्या मधला वैरभाव विसरून त्यांच्याबरोबर नृत्य करू लागले. हाच हरिनाम प्रक्रियेमधील सहभागी होणाऱ्या मनुष्याचे याच हरिनाम प्रक्रियेमध्ये सहभागी होणाऱ्या मनुष्याचे शुद्धीकरण निश्चित आहे. असं जे हरिनाम प्रक्रिया जी आहे, नाम जप करणं, भगवंतांविषयी श्रवण करणं, भगवंतांची सेवा करणं, याने मनुष्याचं शुद्धीकरण होतं. तर हरे कृष्ण महामंत्राचे जे कीर्तन आहे त्यात सहभागी होणारा जो मनुष्य आहे तो जसजसा मनपूर्वक भक्तिमय सेवेत मग्न होत जाईल तसतसं त्याचं शुद्धीकरण होत जाईल. भगवंतांना जाणणं आणि भगवंतांचं हरिनाम नियमित घेत राहिल्याने मनुष्याची भक्तीत हळूहळू प्रगती होत जाणार आहे आणि भक्ती पूर्ण करून हा मनुष्य जो आहे तो भगवत धामात जाणार आहे. अशा रीतीने आपला हे दुसरं प्रकरण पूर्ण झालं आहे. आपण विराम देऊया. श्रील प्रभुपाद की जय. हरी बोल.